तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, उभा राहुनिया कैसा हलवी तो बाहू, बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू नाहू, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, विठ्ठला 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 ताली वाजवा भजन करा, ताली 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम, विठ्ठलम चिंतयामि, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम, आवाज देन थोडा, खलानिशवादापनोत्तार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम, तडिद्वास सन्नील मेघाव भासम, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, वरम तुष्टिकाया समन्यस्त पादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, खुली थाप टाका, नमो सद्गुरु ज्ञान गोदावरीचे तेरे, दत्तात्रय योगी राजा, दत्तात्रय योगी राजा, सांडिले माया देने, सांडिले माया देने, सांडिले माया देने, गोदावरीचे तिरी, स्नान केले पांचाळे ज्वरी, ज्ञानदेवाचे अंतरारी, दत्तात्रय
उजळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय भगवान श्री दत्तात्रय महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा काकड्यामधील भोपाळी नावाच्या प्रकरणातला अभंग तुमच्या समोर गाऊन दाखवला आहे. विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन पाहायचं. या अभंगाचा आपल्याला सविस्तर चर्चा करायची. तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात, घालून दिलेला जो दंड, काही घालून दिलेला जो नियम, या नियमाला अनुसरून थोडासा उपोद्घात देणं वक्त्याचा आद्य करते. उपोद्घात म्हणजे काय? यत्कार्यं वर्तमाने भवनवा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद वक्तव्यम उपोद्घातत्वम. या श्लोकाचा अर्थ असा होतो, चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे उपोद्घात. विठाला म्हणून या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं, संत परंपरेच्या आशीर्वादानं या दत्त जयंतीच्या पर्व काळावरती हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील ही 6व्या दिवसाची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन माय बापांकडून माझ्याकडे आलेली ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट ज्यांना सुरुवातीला गोड अशा प्रकारची चाल गायली आदरणीय हरिभक्त परायण आमचे संजय महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संजय महाराज आहेत, त्यांना ज्यांना साथ केली हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट, आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव असणार आदरणीय ब्रह्मनाथ महाराज येवले, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवते. ही उपस्थित आहेत. त्यांना दोघांना ज्यांना वाजवलं, आता राहिलेल्या वेळात मला वाजणार आहेत आदरणीय मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल भास्कर, ताल योगी, ताल राज, काय जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या त्यांना कमीच आहेत असे असणारे संतोष महाराज कुठल्याही कीर्तनकाराला संतोषच करतात त्याचा. विठाला अगदी सुंदर अशा प्रकारचा मृदंग वाजवतात, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय या माईकवरचे आपले बळीराम दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आपले एकनाथ महाराज काकडे शास्त्री तेही उपस्थित आहेत. आदरणीय आपले बाबा काकडे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ताई सर्वच. साऊंड सिस्टीमही छान आहे. मृदंग आपले हे महाराज ते महाराज आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा सुयोग आदरणीय आपले आपल्याच गावचे भूमिपुत्र मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट आमचे मुकुंद महाराज, त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा हा सुयोग आहे. म्हणून त्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची आणि राहिलेल्या वेळामध्ये एक फक्त 60 मिनिटं सर्व अंगाचं कान करून फक्त लक्ष द्या. विठाला बघा, अभंग तुमच्या समोर जो उपस्थित केलाय तो अभंग सगळा जरी पाठ नसेल, सगळा तोंड पाठ जरी नसेल तरी मला वाटतं या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांचे तोंड पाठ आहे का नाही? अभंगाचं तोंड सगळ्याचे तोंड पाठ आहे. तुझी येणी ढळे कोटी चंद्र प्रकाश. मला वाटतं या अभंगाचं ज्याचं तोंड पाठ नाही, मला वाटतं त्याला या तोंडानं बोलू सुद्धा नाही पुन्हा. विठाला अभंग फार सुंदर आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग आहे. या अभंगाचे कडवे आहेत बाबा, 3 कडव्याचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आलंय. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आलंय आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आलंय. हा आज अभंग घेण्याचं कारण आज भगवान दत्तात्रयाचा जन्म आणि त्याचंच गुणानुवाद व्हावं म्हणून हा अभंग आहे. विठाला म्हणजे सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य
ब्रह्मदेव महाराज जिथं प्रामुख्यानं एक येतं ना त्याला देव असं म्हणतात. विठाला म्हणजे सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य या तिन्ही गोष्टी या जगात एकाच माणसाकडे पाहायला मिळत नाहीत. आपल्याकडे जर बघितलं ना तर एखाद्याकडे सौंदर्य असेल तर स्वभाव नाही, आणि स्वभाव असेल तर सामर्थ्य नाही, आणि सामर्थ्य असेल तर दिसायला धड नाही. म्हणजे असा प्रकार आहे का नाही. कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे नाही, कोठे नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही आणि एक आहे एक नाही. एखाद्या महाराजाकडे विद्वत्ता असती तर त्याच्याकडे भजन नसतं, आणि एखाद्याकडे नुसतं भजनच असतंय तर गाण्यावरच घालीत आहे. विठाला म्हणजे गाणं असेल तर चिंतन नसेल, चिंतन असेल तर भजन असेल, आणि हे दोन्ही असेल तर आवाज नसेल. विठाला कोठे काही आणि एक आहे एक नाही. या तीन ज्या गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या? एक आहे सौंदर्य, दुसरा आहे बोला बोला स्वभाव, आणि तिसरा आहे सामर्थ्य. या तीनच गोष्टीचं आज ज्ञानोबारायनं का बरं साकल्यानं वर्णन केलं असावं तर त्याचं कारण असं आहे, या सृष्टीतले लोक ब्रह्मदेव महाराज फक्त एवढ्या तीनच गोष्टीवर मोहित होतात. एक तर चांगल्या सौंदर्यावर मोहित होतात, नाहीतर चांगल्या स्वभावावर मोहित होतात, नाहीतर कशावर मोहित होतात, नाहीतर सामर्थ्यावर, पैशावर, नोटावर, मालावर मोहित होतात. हे का नाही मुकुंद बाबा? या तीन गोष्टीवर मोहित होतात, पण या तिन्ही गोष्टी या सृष्टीतल्या आबाधित नाहीत, ह्या नाश पावणाऱ्या आहेत. विठाला या सृष्टीत सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही, या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही, आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातला सुद्धा प्रकार नाही. पण या सृष्टीतला सौंदर्य, या सृष्टीतला स्वभाव आणि या सृष्टीतलं सामर्थ्य हे टिकणारं नाही. या सृष्टीच्या सौंदर्याचा जर विचार केला तर जी धरणी माता श्रावण महिन्यामध्ये जितकी सुंदर दिसती तेवढी शिमग्याच्या महिन्यात बोला 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 श्रावण महिन्यामध्ये कसं काय? श्रावण महिन्यात म्हणजे वारा झुळझुळू वाहतो या, पण उन्हाळ्यात नुसत्या वाळवटी सुटत आहेत. विठाला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे धरणी मातेनं जे पांघरून घेतलेलं असतं, हिरवा शालू जिला आपण म्हणतो, तो हिरवा शालू मला वाटतं चैत्राच्या महिन्यामध्ये तो राहत अजिबात नाही. म्हणजे सुरुवातीला जरी सौंदर्य बरं वाटत असेल, पण या सृष्टीतलं सौंदर्य हळूहळू 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 नाश पावणार आहे. बघा, एखादं जन्माला आलेलं बाळ आहे, 6 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं बाळ आहे. मला वाटतं त्या बाळाकडे जर पाहिलं तर संजय महाराज असं वाटतं त्या बाळाला आपण उचलून घ्यावं आणि काय करावं त्याची बोला 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 त्याची. तुम्ही बोलत चला ना, का नाराज आहेत माझ्यावर? शब्द कळतात ना तिकडे, का गोंगाट होते? त्या 6 महिन्याच्या वर्षाच्या बाळाला पाहिलं की वाटतंय उचलून घ्यावं आणि त्याला काय करावं, त्याची पप्पी घ्यावी. काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे डोळे, काय त्याचे कुरुळे कुरुळे केस, असं वाटतंय लगेच उचलून घ्यावं आणि कडेला घेऊन त्याची पप्पी घ्यावी. किती वर्षाचं बाळ आहे ते? बोला 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 6 महिन्याचं, वर्षाचं. पण मला वाटतं हेच बाळ जर 90 वर्षाचं झालं, तुमच्या लक्षात आलं म्हणायचं. आता कुणी म्हणतं का बाळा यो 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 गोमा यो 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 जरा मुख आधी बरं, असं म्हणतंय का? नाही नाही असं म्हणतंय का? नाही ना. का बरं? आता त्याचं सौंदर्य काय झालं, नाश पावलं. का? या सृष्टीतल्या सौंदर्याचं जसं 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 वय वाढल ना, मनाने नाही सांगत,
रूप वाढ ताते नाचे रूप वाढ नाचे नाचे रूप वाढवी नाचे नाचे रूप वाढवी गाढवाचे तहाने पालक शिक्षण क्षणे उपजता बरे दिसे रूप वाढताते गाढवाचे पाने पालक शिक्षण बरे दिसे रूप वाढताते असं दोऱ्या ताणून धरायच्या बरं का पण विठाला तंबू बघितला ना तुम्ही तंबू कुठं लावलेला असतो टांग 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 तिकडे ते असतं की नाही तंबू त्या तंबू मध्ये एक बांबू असतो मध्ये असतो की नाही एक मेन बांबू म्हणजे त्या तंबूचा मेन कोण ते कर्णधार असतं आहे का नाही तसा या तंबूचा मेन बांबू आणि त्या तंबूचं कापड लावलेलं असतं की नाही त्या कापडाला अशा एवढुल्या दोऱ्या असतात बघा केवढ्याल्या आणि त्या किती मोठ्या गजाला बांधलेल्या असतात अवघ्या लहान गज असतात का नाही हे का नाही तसं तुम्ही त्या दोऱ्यात एक जरी सुटली तरी बांबू तंबू पडू शकतो विठाला असं दुरून धरायचं दुरून आहे का नाही दोरून धरलं म्हणजे कोळपायला सुद्धा दोरून धरावं लागतं तसंच आहे कीर्तनाचं सुद्धा बघा महाराज म्हणतात जसं वय वाढल की नाही तसं हे सौंदर्य नाश पावणार आहे महाराजांचं प्रमाण आहे गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे ज्ञानोबा म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांग विटाला हे गाढवाचं पिल्लू जन्माला आल्याबरोबर एवढं चांगलं दिसतंय टुन्नुक 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 उड्या मारतंय असं वाटतंय घरी घेऊन यावं त्याला पाळायला कुणाला गुरुजी गाढवाच्या पिल्ल्याला पण मला वाटतंय तेच गाढवाचं पिल्लू जसं 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 असं निबर डक होईन का नाही तसं कसं वाटतंय आता ते दिसायला बरं दिसतंय का आता नाही आता ते त्याच्यावरलं आकर्षण काय झालं संपून गेलं हा तसं सुरुवातीला या सृष्टीमधलं आकर्षण जरा बरं वाटतं या सुरुवातीला बघा ज्याचं नवीन लग्न झालं का नाही नवीन ज्याचं झालंय त्याचं जवळच सापडलं पेशंट आहे का नाही ज्याचं नवीन लग्न झालंय की नाही मग बघावं त्याची मजा मला वाटतंय ब्रह्मबाबा दोघं जण एकमेकाला घास सुद्धा सोडून खात नाही हा अजिबात नाही मैं तेरे बिना जी नाही सकती कोण म्हणतंय मी तुमच्याशिवाय खाऊ शकत नाही जगू शकत नाही का नाही त्यांचं एकच म्हणजे इतकं प्रेम असतं मेरे हात में तेरा हात हो और पुढं सारी जिंदगी तेरे साथ हो है का नाही कोणाच्या आलं तुमच्या ध्यानात म्हणजे असा प्रकार आहे किती प्रेम असतं त्या दोन्हीही दाम्पत्याचं एकमेकावर खूप प्रेम असतं एकमेकाला घास सोडून खात नाहीत पण बघा जे सुरुवातीला जे प्रेम आहे ते 10-5 वर्षानं राहते का उगच फिरतो का म्हणा रात्रंदिवस घरच्या कर्कशामुळे तर बाहेर येतो ही सगळ्यांचीच प्रक्रिया आहे म्हणजे सुरुवातीला जे लग्न झाल्यावरचा जो गोडवा आहे मला सांगा 10-5 वर्षात राहतोय का होतो नाही ना राहत जे सुरुवातीला किती प्रेम आहे मला वाटतं जिनं आपल्यावर आयुष्यभर प्रेम केलं ज्या बायकोनं आपल्यावर आयुष्यभर प्रेम केलं ब्रह्मनाथ महाराज ती बायको शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहते बोला काय नासिये घरातून कोणिया नासिये घरातून कोणिया नासिये घरातून कोणिया नासिये घरातून मन खारा मरसा तारी मारे मन खारा मरसा तारी मारे
जरा वेगळंच वाटलं असतं आहे का नाही. ते तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं. शेवटच्या काळामध्ये बायको सुद्धा मरण्याची वाट पाहती. काय म्हणती? नाशियेले घर थुंकोनिया. काय खोकत आहे अगं माय माय. तिथंच खोकत आहे तिथंच वकत आहे. तुमचं आता ते पुढं काय सांगायचं तुम्हाला आवश्यकता नाही. सगळी तुमची फाईल ओपन झाली आहे का. म्हणजे जी बायको आयुष्यभर प्रेम करते ती शेवटच्या काळात म्हणती नाशियेले घर थुंकोनिया. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. हे कधी मरतय? शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात. शेजारीनं म्हणे मरे ना का मेला कंटाळा आणला येणे आम्हा. कदर आणलाय कदर कुणी यानं. शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात. मग सुरुवातीच्या काळात कुठपर्यंत किंमत आहे माणसाला मला सांगा. जी किंमत आहे ती कुठपर्यंत किंमत आहे? जोवरी चलन गा मनती अगदी काकडा स्पेशल. हा आणि तुम्हाला खरं सांगू का माफी मागून बोलतो. आता असले प्रमाण हल्लीच्या कीर्तनात राहिलेच नाहीत. विठाल आई माझी मायचं सागर आणि कुटाने लय वाढलेत आहे का नाही. म्हणजे आणि त्याच्यामुळं मग इकडे यायला काही वेळच राहाय नाही. असा असं झाला प्रकार. म्हणजे असा प्रकार आहे. जाऊ द्या काय करायचं ना आपल्याला. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली बाबा आला बागुला जा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. माणसाच्या जीवनामध्ये किंमत तोपर्यंत सुरुवातीला कुठपर्यंत? जोपर्यंत हे माल पाणी तोपर्यंत. पैसा तेरे तीन नाम और परशा परसू परसराम आहे का नाही. जोवरी मोठा चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा दादा. तोवरी बहीण म्हणे दादा तोवरी बहीण म्हणे दादा दादा. तोवरी बहीण म्हणे दादा बहीण म्हणे दादा दादा दादा. तोवरी बहीण म्हणे दादा तोवरीच बहीण म्हणे दादा. कुठपर्यंत? समृद्धीमध्ये ज्याची जमीन गेली का नाही. समृद्धी गेला घेतो नाही का नाही. ज्याची ज्याची समृद्धीमध्ये गेली त्याला हे प्रमाण असं फिटपाट करून ठेवायचं त्यानं आहे का नाही. ते पैसे उडूस तर दादा असा प्रकार आहे. म्हणजे माणसं हे आज व्यवहार आहे. ही व्यावहारिक दृष्टी माणसाची. जोपर्यंत माणसाकडे नोटा असतात तोपर्यंत माणसं आपल्याकडे एक म्हण आहे ना. जोपर्यंत मध आहे तोपर्यंत माश्या आहेत. मध निघून गेला की विषय तिथला माशांचा संपून जातो. तसं हे सुरुवातीला जरी बरं वाटत असेल पण याचा शेवट मात्र फार कठीण आहे. बघा सुरुवातीला किती सुंदर दिसते. आता समजा माझं हे उपर नाही हे बांधलेलं आहे का नाही. हे पांढरं दिसतंय ना तुम्हाला दिसतंय ना. याचा जो ब्राईटनेस पण आहे याचा जो व्हाईटनेस पण आहे मला वाटतं पुढच्या वर्षी कीर्तनाला येताना असं राहील का? नाही ना राहणार का. उपज येते नाशे. हे आता जरी बरं वाटत असलं तरी
पुढच्या काळामध्ये म्हणजे जसं जसं त्याचं वय वाढलं का नाही तसं तसं ते काय होतंय, नाश पावतंय, नाश पावतंय. नाश पावणारं सौंदर्य हे आता जरी बरं वाटत असेल पण याचा शेवट फार कठीण आहे. पण आज ज्ञानोबा राय म्हणतात या नाश पावणाऱ्या सौंदर्याकडे तुम्ही मोहित होण्यापेक्षा, या नाश पावणाऱ्या नश्वर सौंदर्याकडे मोहित होण्यापेक्षा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या सौंदर्याकडे पहा ना, किती सुंदर आहे त्याचं. काय त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर काय होतंय नेमकं बघा. त्याच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना भगवंताच्या, तर माणसाच्या जीवनामध्ये शोक, मोह आणि दुःख पाहता नासे. त्याच्या जर चेहऱ्याकडे पाहिलं ना तर जीवनामध्ये दुःखच राहत नाही, दुःखच. मागील परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन किती वेळा, किती वेळा, एकच वेळा. सारखं सारखं पाहण्याची गरज नाही. एकदा जरी त्याच्याकडे पाहिलं तरी बघा. आता तुम्ही पंढरपूरला जाताय, पंढरपूरला गेल्यावर ज्याचं दर्शन झालंय पांडुरंगाचं त्याचा चेहरा बघा, आणि ज्याचं पांडुरंगाचं ब्रह्मदेव दर्शनच नाही झालं, दर्शन झालं नाही, त्याचा चेहरा बघा कसा दिसतंय. ज्याचं दर्शन झालंय बाबा त्याचा कसा दिसतंय, असा उमललेल्या फुलासारखा. आणि ज्याचं दर्शनच झालं नाही त्याचा बोला 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 काढायला आलेला हाब्रिडिओने आहे की नाही, एकदम वाळून गेलेलं. का, त्याचं दर्शन झालं नाही. पण मला वाटतं त्याचं जर ज्याचं दर्शन झालंय का नाही ते इतकं सुखावतंय. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. त्याच्याकडे पाहिल्यानंतर डोळ्याची जी भूक आहे, मला वाटतं देवाला पाहिलं त्या पाहण्याचे काय लक्षण आहेत बरं. देवाला पाहिलं त्या पाहण्याच्या काय खानाखुणा आहेत. आम्ही देवाला पाहिलं पण कशावरून पाहिलं, जसं आता तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगतो. त्यांनी प्रमाण दिलं म्हणून बरं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, ही देवाला पाहिल्याची पोहोच पावती. देवाला पाहिल्याची हे प्रमाण म्हणजे पोहोच पावती. बघा आता जसा एखादा खडा आपण विहिरीमध्ये टाकला आणि विहिरीमध्ये टाकल्यावर तो तळाला पोहोचला, कशावरून ओळखायला येतंय. हा बघा, हे जुने माणसं आहे का नाही. एकदा का बुरबुडावरी आला की वेगळा कॉल करायची गरजच नाही. खडे दादा तो पोहोचला का, ते पोहोचलेलंच आहे. हा कशावरून, वरी पाण्यात खडा टाकला आणि वरी बुरबुडा आला की काय समजायचं, खडा खाली पोहोचला. तसं देवाला पाहिलं काय लक्षण आहेत, तर तेव्हा ते हे लक्षण आहेत. कोणते, पाहिला पाहिला
गोड हा. आपल्याला वाटतं काय आपल्यालाच लय येते. आमच्या माता मावल्या सुद्धा लय भारी म्हणतात. ऐकायचं तुम्हाला कसं म्हणतात बघा. माता मावल्यांनो तुम्ही बरं का माझ्या पाठीमागं म्हणा. म्हणताल ना म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पुढचं म्हणा. ते नवे दिले, बरोबर म्हणा 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 बरोबर असं शॉर्टकट आणलं. ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा वा छान. पाहिला 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 पण तुम्हाला कळाला नाही हे का. त्याला मी काय करू हे का नाही. कसा पाहिला सांगू का तुम्हाला. तुम्ही कसा पाहिला आता मला सांगा. तुम्ही म्हणलात पाहिला पाहिला नंदाचा हे म्हणायला लागल्यावर तुम्हाला असं वाटलं का मी प्रियंका ताई आहे, मी वत्सला बाई आहे, नाही मी भागीरथी बाई आहे, मी धुरपती ताई आहे असं वाटलं का. याची विसरणूक होणं म्हणजेच पाहणं आहे. विठाला देवाला पाहणं त्याच्या फिलिंग्स असतात त्या लय अशा लगेच दिसत नसतात. मी लय परमार्थ करतो किलोचा टाळ छटाकावर आणला मला हे देव पाहण्याचे लक्षण नाहीत. हे वरच नाटक झाले. नाटक कळतं ना तुम्हाला. वरी भगवा झाला नामे आणि अंतरी वश केला कामे. वरून का टाळच काय वाजितोय, साऱ्या अंगाचं पंढरपूरच केलंय, गंधच लावितोय, माळाच मोठ्या माळ अशी एवढाले टपाऱ्या माळे. ती जर माळ म्हशीला दुमती करून आणली तर तिला चक्कर येईन एवढा. बाबा 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 हे जे आहे ना. दंबे करू भक्ती सतता उजाला, अंतरी भावना ये गडीचा, अंतरी भावना ये गडीचा, अंतरी भावना ये गडीचा. याचा उत्तरार्ध काय म्हणले तुम्ही. दंबे करू नाही उत्तरार्ध सांगा मला. उत्तरार्ध महत्वाचा. अंतरी भावना ये घडीची. आता हे जे वाक्य आहे ना गावकरी मंडळी असं फिट लिहून घरी घेऊन जा. अंतरी भावना, अंतरी भावना हे गडिया वेगळी. लोक म्हणतात का नाही दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे. हो का तसं आहे बघा हे. विठाला फक्त एवढंच आहे. काही जण खरं बोलतात आणि काही जण असं दाबून ठेवतात आहे का नाही. पण आपलं खरं बोललेलं बरं आहे का नाही. म्हणजे खरं बोललं म्हणजे पुरा ताण राहत नाही का नाही. लय अंगलटी गोष्टी येत नसतात काही काही. म्हणून आपलं खरं बोललेलं म्हणजे परमार्थाचे जे अंतर जे लक्षण आहेत. म्हणजे देव पाहिला पण काय लक्षण आहेत कशावरून पाहिला. मग देव पाहण्याकरता मला सांगा या डोळ्या हे डोळे दिलेत. डोळे कशा करता दिलेत. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठ्ठलाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. हे प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा कुणाचे मुख. ऐश्वर्या रायचे नाही ना. कुणाचे. विठोबाचे. हे डोळे जे दिलेत काय पाहण्याकरता दिले. बोला बोला बोला. देव पाहण्याकरता दिले. देवाचं सौंदर्य पहा. पण मला वाटतं या डोळ्यानं जे पाहू नये ते
असं बाबाला पटलं आहे का नाही. जे पाहू नाही ते पाहतंय आणि जे पाहावं ते पाहत नाही. एक सांगू का तुम्हाला, हे डोळेत का डोळे बारीक आहे का, कधी ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण हे डोळे जे आहेत ना, या जगामधलं 85% पाप हे डोळे करतात. किती टक्के पाप? 85% पाप डोळे करतात आणि राहिलेलं 15% पाप बाकीचे इंद्रिय करतात. पण 85% पाप 100% खरंय की कोण करतंय? बोला की डोळेच कर. बरोबर की नाही? आता सर्व तरुण पोर आहेत, सगळे स्टँडर्ड आहेत, आहे का नाही, म्हणजे विचारवंत मुलं आहेत, आहे का नाही. म्हणजे 5G 8G सुद्धा म्हणजे असा प्रकार. म्हणजे हे जे डोळे आहेत, आता तुम्हाला सांगतो पोरांनो, आता उगा तुमच्या रेंज मधला माणूस आहे मी म्हणून बोलतो. हे जे डोळे आहेत ना, डोळे, या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची कुपाट लावली बघ. बरोबर. कुणी डोळे. कुणी म्या नाही डोळ्याने. हो, चांगल्या चांगल्याची. आता चांगल्या चांगल्याची बघा, जाऊन द्या. नाव सांगतो तुम्हाला, एक दांडग मोठं लट नाव सांगतो. रामायणातला मोठा माणूस आहे, श्रीमंत, त्याचं नाव आहे कंस. कंस. झोपले काय तुम्ही? काय नाव आहे त्याचं? कंस. नाही ना. नाही ना, आहे का? रावण. हा, भला दांडगा माणूस. काय त्याच्या प्रॉपर्टीचं ब्रह्मदेव महाराज जर वर्णन करायचं म्हणलं ना, कॅल्क्युलेटर नाही का, कॅल्सीच बंद पडती. कोणाच्या प्रॉपर्टीनं? रावणाची. इतकी प्रॉपर्टी बाबा. त्या प्रॉपर्टीचा मला वाटतंय हा जो रावण आहे ना, रावण, तुमच्या गावात आहे का एखादा रावण नावाचा माणूस? नाही असला तर सांगा. नाही. त्याचं बक्षीस देऊन त्याचं स्वागत करू. त्याचं नाव सुद्धा ठेवण्यात लोक नाव. कशामुळं? तर त्या रावणाचं वाटोळ जर कुणी केलं असेल तर कुणी केलंय? बोला की. डोळ्याने केलंय, डोळ्याने. पण एक सांगू का तुम्हाला, रावण आपण समजतो तितका नालायक नव्हता आणि तितका वाईट पण रावण नाही. रावणाचा जर चांगुलपणा सांगितला ना, बघा मी लॉकडाऊन मध्ये रावण वाचला होता. एक रावण संहिता म्हणून ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ आहे, तुम्ही वाचत तुमच्या लक्षात येईल. रावण संहिता म्हणून स्पेशल ग्रंथ आहे. मला वाटतं रावण एवढा मोठा विद्वान होता, त्या रावणानं जे लिहिलेलं जे स्तोत्र आहे की नाही, त्याला कोणतं स्तोत्र म्हणतात? शिवतांडव स्तोत्र. कोणतं? शिवतांडव. जे संता घेऊन म्हणता येत नाही. लक्षात येतं का? बघा तुम्हाला, जे संता घेऊन सुद्धा जे शिवतांडव स्तोत्र म्हणता येत नाही, ते स्तोत्र कोणी लिहिलंय? रावणानं लिहिलंय. आपल्याला आई लिहिता येणार, रावणाने हे स्तोत्र लिहिलंय. आणि त्या रावणाला आपण नाव ठेवायच्या लायकीचे माणसं नाहीत. खरंच रावण लय भारी माणूस होता. रावणाच्या घरातला परमार्थ जर पोरांनो बघितला ना, तर रावणाच्या घरातला संस्कार सुद्धा लय भारी होता. रावणाची आई, तिचं नाव काय आहे? कैकशी. हा, काय नाव आहे तिचं? कैकशी नाव आहे. मला वाटतं ती कैकसी जी आहे ना, ती जी उपासक होती, कोणाची उपासक होती? शिवाची उपासक, महादेवाची उपासक होती. आणि त्या शिवाची पूजा करत असताना ती दररोज त्या शिवाला फुलं व्हायची. कशाची? झेंडूची नाही, ओरिजिनल कमळाची. कशाची फुलं व्हायची? कमळाचे. कमळ कुठं सापडतंय? पांदीला. कमळ पाण्यात म्हणलं तुम्हाला, पांदीला ऐकायला आहे का? हा, पाण्यात, समुद्रातच सापडतं ते जास्त आपल्याला पाहायला मिळतं, आहे का नाही. त्या समुद्रातलं जे कमळ आहे ते दररोज त्या केकसीला, त्या महादेवाला वाहण्याकरता 1000 फुलं लागत होते बाबा. किती फुलं? 1000. मला तुम्हाला त्या मेन मुद्द्यापर्यंत न्यायचंय तरुणामुळं बरं का. या तरुणाकरता मी हे सांगायला लागलोय की त्या केकसीला दररोज 1000 फुलं देवाला वाहण्याकरता लागत होते. पण संजय महाराज, फुलं आणून द्यायला कोण होतं माहिती का तुम्हाला? कोण होतं? रावण होता. रावण. ही तर महत्वाचा पॉइंट आहे बरं हा. रावणाची संपत्ती किती? सोन्याचे घर किती, लाकडाचे तुकोबाराने त्याची नोंद घेतली आहे का नाही. लंके माझी घरी किती, ते ऐका सगळा अभंगच बघा. हा, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. चला बोला, लावा ताकद लावा आता रावणा पुढे. काय सोपी गोष्ट काय? म्हणजे एवढा मोठा रावण, इतकी मोठी त्याची, माझं तर डोकंच बंद पडलं आता हे प्रमाणाने, हे का नाही. म्हणजे मला सांगा, समुद्राचा वेढा आणि कशाची गाढा राक्षसा बघा, आहे का. आणि पुरी कशाची म्हणले? सोन्याची पुरी. हा का, घावाची. म्हणजे असा जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा, पण इतकं मोठं त्याची संपत्ती अशा प्रकारची त्या रावणाची. मग मला सांगा,
एवढा मोठा प्रॉपर्टीवान रावण, मग त्याची आई काय सर्वसामान्य असेल का? पण आई फुलं आणायला कोणाला सांगायची? रावणाला. मला सांगा, रावणाला एखादा गडी तिच्या पाठीमागे देता येत नव्हता का? नाही नाही, एखादी माता माऊली रोजानी तिला फुलं आणून द्यायला जमत नव्हतं का? आपल्याकडं 10,000 असतात बँकेत. किती हजार? भांड्याला बाई. लक्षात येतं ना तुमच्या? भांड्याला बाई, खुरपायला बाई, चाललाच कोयत्यावर 6 महिने, पैसेच राहत नाहीत म्हणा. म्हणजे ही आपली ही व्यावहारिक परिस्थिती आहे. पण रावणाची एवढी मोठी परिस्थिती असताना सुद्धा, एवढा गडगंज पैसा असताना सुद्धा रावणाच्या आईला फुलं आणून द्यायला मोलकरीण नव्हती, स्वतः रावण द्यायचा. हे तुम्हाला कुणाचं सांगायलोय मी? रावणाचं. म्हणजे रावण त्याच्या आईचं किती ऐकत होता. आपला पप्प्याचं कसं आहे बघा आता. आणि आपण रावणाला नाव ठेवतो. लक्षात घ्या. पप्प्याचं वर्डिंगला काय का? म्हणजे असा प्रकार आहे का? ते त्या दिवशी सापडा, आज हे सापड बुवा, विठाला मला सांगा, आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी, तर आपण थोड्या प्रॉपर्टीमध्ये इतका नाद अशा प्रकारचा करतो. पण रावणाच्या घरी एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा रावणाच्या आईला फुलं आणून द्यायला हा रावण असायचा. राक्षस कुळाचा रावण, तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, वेद पठण, ब्रह्मदान याचा नातू. हा म्हणजे काय साधा होता तो का काय? राक्षस कोळीचा रावण. तो शुद्ध जातीचा ब्राह्मण होता बरं का. कोण होता तो? ब्राह्मण. पण आणि नातू कुणाचा होता? सखा पाटलाचा नाही, ब्रह्मदेवाचा नातू होता तो. ब्रह्मदेवाचा नातू. हा म्हणजे रावण एवढा दांडगा माणूस. पण तुम्हाला सांगतो किती संस्कार त्याच्या घरातला. त्याच्या आईला तो फुलं आणून द्यायचा. एक दिवसाचा प्रकार. ते 1000 फुलं दररोज आणून द्यायचा. एकशी फुलं वाहत होती. फुलं वाहत असताना एक फुल कमी पडलं. फुलं वाहताना किती फुलं भरले? 999. आणि एक फुल कमी पडलं. आणि एक फुल कमी पडल्यावर रावणाची आई केकसी रावणाला म्हणली, रावणा राजा बाळा, एक फुल कमी आणलंस. रावण म्हणला, आई घे ना म्हणला भागून, काय अडचण आहे, दररोजच देतोय मला. अजिबात चालत नाही. बघा परमार्थ किती काटेकोरपणे असतो. अजिबात चालणार नाही म्हणले, मला एक फुल पाहिजे. रावण म्हणला, आई एक काम कर, आता जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं, हे वेळ घालण्यापेक्षा एक काम कर, ह्या बघ हे धर. अय गावकरी, कोणतं कमळ? हे कापलं आणि कुणाला दिलं? आईला दिलं. कुणी दिलं? रावणानं. आपण रावणाला नालायक म्हणतो बरं का. म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं, म्हणजे रावण इतका नालायक असून तो आईला शिरकमळ दिलं. आपण आपल्या आईला आणि बापाला भाकरी खायला देत नाहीत. ही आपल्या जीवनातली शोकांतिक आहे. हा, ही आपल्या जीवनातली शोकांतिक आहे. म्हणजे हे एवढा मोठा रावण असणारा, आता किती चांगुलपणा सांगितला मी रावणाचा. किती चांगुलपणा, किती चांगला होता. नंबर 1 आहे का नाही? मग त्याची आपण आता भक्ती करायला पाहिजे की नाही उद्या बसून? नाही, देव सोडून द्यायचा आणि त्याचं जय रावण जय रावण आहे का नाही? नाही ना, त्याला मान नाही. त्याला इतका चांगला रावण, पण बाबा त्याला दिवा लावायला माणूस ठेवला नाही. दिवा लावायला कुणी? ह्यानं कुणी? इथं या तुम्ही. हे लय महत्वाचं आहे. हे डोळे आहेत ना, डोळे. इतकी सुंदर पत्नी असताना त्या रावणाचे डोळे, ही नजर कुणावर पडली? सीता मातेवर पडली. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्याची रांडा पोरे सारे आणि त्याची रांडा पोरे मारिली. त्या रावणाला
दिवा लावायला सुद्धा पाठीमागं माणूस राहिला नाही. त्याला कारण जर काय असेल तर काय कारण आहे? बोला बोला, एवढे डोळे बेकार आहे. हे जे पाहून आहे ते पाहता तो. हा, आता तुम्हाला माझा अधिकार नाही तरी पण सांगतो, मला पुरावा आहे म्हणून बोलतो. गावामध्ये एखादी जर नवीन माता माऊली आली ना बाबा, तर जे कट्ट्यावर बसलेले असतात ना, कट्ट्यावर बसले आले, मला वाटतं त्या माता माऊलीकडं कोण आहे म्हणते, नवीनच आली म्हणलं गावात, असं पार नजरे आड हुसतर कुणाला पाहते. माझे शब्द आहेत का? आदरे न्याहाळी परस्त्रे आदरे न्याहाळी परस्त्रे आदरे न्याहाळी परस्त्रे आदरे न्याहाळी. ए संत देखो मिया ओये दृष्टी टाळी आदरे न्याहाळी परस्त्रे आदरे न्याहाळी परस्त्रे संत देखो मिया ओये दृष्टी आदरे न्याहाळी संत देखो निया सोये दृष्टी टाळी वा. आणि आदरे न्याहाळी परस्त्रियेशी. संत एखादा महाराज जर आला, अरे कोण महाराज आहे, इकडून रस्ता काढून जात. संताची देखोनी होय पाठी मोरा विशेषिया घरा पुष्पने विशेषिया घरी पुष्पने संत देखोनी होय पाठी मोरा विशेषिया घरा विशेषिया घरा संताशी देखोनी होय पाठी मोरा आणि वेशेची या घरा फुले नेसी, असा प्रकार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ही जे डोळे आहेत ना इतके खराब आहेत, पण या डोळ्याचा वापर या महाराष्ट्रातल्या एका बहादर माणसाने केला. मला वाटतंय त्या डोळ्यामुळंच आज नाव जरी काढलं तरी अंगावर काटे येते. त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज बघा ना, एवढी सुंदर स्त्री नजराना म्हणून पाठवली होती. नजराना कुणाला पाठवली होती? छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डोळ्यावर ताबा नसता पोरांनो, तो काय झाला असतं? बोला बोला बोला. म्हणून तर आज आपसोकच शब्द म्हणावं लागतात. 10 राजे म्हणत नाहीत, एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा जगाच्या किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. अरे सुंदर सगळे मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. अरे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. अरे जात पातना धर्म मांडला जगला माणुसकीवर अरे जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी जाई सुबत्ताच्या हृदयावर हृदयावर हृदयावर. ये राजा माझ्या राजाचं देवाचं राजाचं देवाचं राजाचं देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या जिजाऊची पुराई कशी आली व पळाला. माझ्या
तो बापाचा बुवा वाघसिंहा जन्मला बापाचा बाप वाघसिंहा जन्मला बापाचा बाप वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला आता होती माझी गावची शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची जग कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची या तरुण गणाला या तरुण गणाला अरे तो बापाचा वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला हाती घेतली तलवारा तिला दुष्टाचा संहारा त्या अफजलाचा कोथळा त्यांनी काढीला बाहेर तक्राराच्या पायथ्याशी ऐका तर साक्षीला तक्राराच्या पायथ्याशी ऐका तर साक्षीला अरे तो बापाचा वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला बापाचा बाप वाघसिंहा जन्मला तो बापाचा बाप वाघसिंहा जन्मला वाघसिंहा जन्मला वाघसिंहा ही ताकद कशाची माहिती? कशावर ताबा आहे? फक्त डोळ्यावर ताबा ठेवला म्हणून एवढं अंगातलं रक्त सळसळ करत. राजांचं जर डोळ्यावर ताबा नसता ना तर मला वाटतं आपल्याला, आता माझं नाव काय, गणेश महाराज, गणीबाई म्हणून तुमच्या लक्षात येतं बोलणं माझं काय 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 झालं असतं? नाही नाही, हे आबादित सत्य विठाला आज या धर्ममंडपामध्ये जर आज आपण बसलो असतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र फार वाचण्यासारखं. नुसतं जयंती, आता सगळेच म्हणतात जयंती, ते प्रेटेंड वाक्य झालं, नुसत्या जयंत्या करा नाही असं नाही, पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जर सुधार जर करायचा असेल तर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. आणि ते चरित्र वाचून नुसतं वाचायचं नाही तर ते अनुकरणीय चरित्र आहे. मला वाटतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी प्रमाण आहे का नाही? मला वाटतं चरित्र ते उच्चारावे केले राजाने महाराष्ट्रामध्ये. ते चरित्र तुम्ही खऱ्या अर्थानं त्याचा उच्चारही करा आणि त्याचं आचरण सुद्धा त्या जीवनात तुमच्या जीवनामध्ये जर केलं ना तर मला वाटतं कोणाची मजाल नाही आपल्याकडे वाकडं नजरेने पाहायची. हा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. म्हणून छत्रपती शिवाजी काय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हटले? राजा म्हटले. राजा. आता राजा वेगळा आणि महाराज वेगळा. आता राजा कुणाला म्हणायचं आणि महाराज कुणाला म्हणायचं ऐका. जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हटलं जातं आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला महाराज असं म्हटलं जातं. बघा वाक्य लय सुंदर आहे. जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला काय म्हणतात? राजा. बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवला म्हणून हा धर्ममंडप इथं आज टिकलाय आणि तुकाराम महाराजांनी आतल्या शत्रूवर विजय मिळवलाय म्हणून आम्ही आज या स्टेजवर आहे. हा बघा बघा ऐका, बाहेरचे 60,000 शत्रू जिंकणं बाबा सोपं. बाहेरच्या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं हे सोपं आहे, पण आतले 6 जण आहेत. किती जण आहेत? 6 जण. ओले मृत्यूकीचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर
पण याचा नका करू अंगीकार गा. याचा अंगीकार केला की मला वाटतंय उडतो डोळा डोळा पायी डावा. या 6 जणांच्या नादी लागलं की बाबा डोळ्यावरला ताबा. बोला की सुटतोय. आणि एकदा का डोळ्यावरला ताबा सुटला की माणूस नियंत्रणात राहत नाही. आणि ते नियंत्रण आज ज्ञानोबा म्हणतात, अरे हे नियंत्रण तुम्ही गमवून बसू नका. ही जी नजर आहे, हे जे डोळे आहेत ना, हे डोळे ज्याच्या करता दिलेत, कशा करता? त्या भगवंताला पाहण्याकरता. बरं, त्याच्याकडे मी पहा म्हणतोय असं नाही. बरं, तो पाहण्याच्या लायकीचा आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. तुझी ये निढळे कोटी, तुझी ये निढळी कोटी, चंद्र प्रकाश, तुझी ये निढळी कोटी, निढळे कोटी, तुझी निढळे कोटी, चंद्र प्रकाश कोटी, कमल नयन हासे, वदन हासे, कमल नयन हासे, वदन हासे, अलकारे कृष्णा, अलकारे कृष्णा, देवकारे अलकारे कृष्णा, वदन हासे, कमल नयन हासे, अलकारे कृष्णा, अलकारे कृष्णा, किती सुंदर आहे. तर त्याच्या सुंदरपणाचं गणित सांगितलंय. गणित, तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाश. चंद्र प्रकाशमान होतो. कधी चंद्र उदयाला येतो? तर तो चंद्र उदयाला येतो अमावस्येच्या दिवशी, आहे का नाही? झोपले तर नाही ना तुम्ही? कधी पौर्णिमेला चंद्र उदयमान होतो. किती चंद्र उदयमान होतात? एक चंद्र. एका चंद्राचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश किती सुई जरी पडली तरी दिसते एका चंद्राने. पण ज्ञानोबा म्हणतात, असे कोटी चंद्र एकदाच प्रकाशमान झाल्यावर त्याचं जेवढं तेज आहे ना, ते तेज माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चेहऱ्याचं एवढं तेज. तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाश. आपण म्हणतो की नाही, सूर्य कोटी समप्रभ. कोटी सूर्याच्या समान त्या पांडुरंग परमात्म्याचं तेज आहे. कोटी चंद्राच्या समान त्या पांडुरंग परमात्म्याचं तेज आहे. एवढंच नाही तर पुढे उत्तरार्धात म्हणतात, कमल नयन हास्य वदन हासे. त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर त्याचा चेहरा कमळासारखा चेहरा फुललेला आहे. आणि सतत हास्यमुख आहे. क्यों काजी रोते तो बोले सुरतच व्हायची, असं नाही. हे आपल्याकडे आपल्या तोंडाकडे कधी बघा, आपल्या तोंडावर 12च वाजलेले आहेत. का बरं? फोडली गोवारी, दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी, कंसाळचे तोंडावरी, फोडली गोवारी, कंसाळचे तोंडावरी, तोंडावरी गो, तोंडावरी, फोडली गोवरीन तैसे दिसे तोंडावर. आपलं कधी बघितलं की तोंड असं सुकून गेलेलं आहे? कसं चाललंय? बरं चाललंय. कसं काय मग? बरं. अर्धी कधीतरी म्हणलं चांगलं आहे का नाही? म्हणजे कधीतरी जरा तुझ्या चेहऱ्यावर हास्य. कधी बघा, काय काय माणसाकडे पाहिलं ना, असं वाटतं का पडदं टाकायचं. कधी कधी होतं का नाही असं विनाकारण? बरं, त्याची ना आपली ओळख नसती, काहीच नसती, तरी त्याच्या तोंडाकडे पाहिलं तरी असं वाटतं याला मुस्काडीत द्यावा त्या ठेवून, आहे का नाही? का तर त्याचं ते तोंडच तसलं दिसतं. त्याच्या आता काय काय लोक गावात म्हणतात बघा, ए बाबा सकाळ सकाळ त्याचं तुमच्या लक्षात आलंय का नाही? त्याचं सकाळ सकाळ तोंड बघितलं की दिवसभर काम होत नाही. हे असं आपले, हा आपला भाग आहे. पण त्याच्याकडे जर पाहिलं ना, तर त्याच्या तोंडाकडे पाहिल्यानंतर हसत मुख आहे. आपलं काम नाही, कामच बनतंय. कामच बनतंय. मागील परिहार म्हणजे एका जन्माचा नाही, अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्याचा जर चेहरा पाहिला ना, अनंत जन्माचं दुःख नाहीसं होतं. नुसता चेहरा सुंदर नाही तर त्याचा स्वभाव सुद्धा तितका सुंदर. नुसता दिसायला देखना देवा असून फायदा नाही.
तो हसायला सुद्धा काय लागतंय. आता समजा उदाहरण एक राग ना काही येऊ दे बरं का. एखादा समजा गायक लय नंबर 1 गात आहे, एकच नंबर गात आहे, पण 8 दिवस सांभाळायचं म्हणलं की आरी आणतं. तुमच्या लक्षात आलं तर नाही मला माहित नाही. गायला म्हणले तर नादच करायचा नाही त्या माणसाचा, हात धरायचाच नाही त्याचा. त्याचे काय धरायचे, पाय धरायचे, पण लयच आरी आणते. म्हणजे मला तेच म्हणायला नाही का नाही तर व्हायचं ते चंद्यासारखं आहे की नाही. विठाला असा प्रकार काही होऊ नये का नाही. म्हणजे माणसं म्हणतात बो लय चांगले बरं का, पण ते स्वभाव लय विचित्र ते नकोच नकोच नको. ते किती चांगला असू द्या, गायला दिसायला चांगला असू द्या, पण ते पुन्हा आमच्या गावात नको. तसं नाही. ज्ञानोबा म्हणतात तसा गैरसमज करून घेऊ नका. तो दिसायला जेवढा सुंदर आहे का नाही तेवढा त्याचा स्वभाव सुद्धा सुंदर आहे. किती सुंदर आहे. हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. गावातलेच आहेत ना. गावातलीच. याला विकेट किपर म्हणायचं. सिक्सच मारलं का नाही गाड्याने राऊंड राऊंड. विठाला विठाला कसा सुंदर स्वभाव आहे. इतका सुंदर आहे. किती सुंदर. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. महाराज म्हणले इतका स्वभाव नुसता दिसायला. आता कसं शंका घेण्यास पात्र होतं ना. एखादा माणूस जर दिसायला जर चांगला असेल का नाही मग ते लय ते ॲटिट्यूड म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला. हा म्हणजे लय स्वतःला काय समजतो तो माझ्यासारखं. म्हणजे मै बी कुछ तवी आहे का नाही असा कार्यक्रम. म्हणजे मला बघान पानफुल काय असं आहे ना. इतकं दिसा माझ्यासारखा माणूसच नाही म्हणते. आणि मग ते कोणाला बोलत नाही. घमेंडी असते ना, बोलत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात तसं समजू नका. तुम्हाला बोलणार नाही असं नाही. त्याचा स्वभाव इतका सुंदर आहे. त्याचा स्वभाव त्याच्या स्वभावाच्या बाबतीत जर चर्चा करायला गेली ना तर तुमच्या आईबापापेक्षा सुद्धा त्याचा स्वभाव चांगला आहे. तुमच्या आईबापाचा स्वभाव तरी स्वार्थी आहे. माय बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, पण तैसा नो हे देवराव. त्याचा कृपाळू स्वभाव इतका सुंदर आहे. आपले आईबाप आपल्याला स्वार्थ आहे म्हणून सांभाळतात की यानं म्हातारपणाला याने आपल्याला आपली सोय लावा आहे का नाही. असं असं आहे का नाही. सोय लावा पण म्हणून सांभाळतात. पण हा भगवान परमात्मा इतका त्याचा स्वभाव सुंदर आहे की बस वैरभावानं जरी भक्ती केली तरी उद्धारच, प्रेम भावानं केलं तरी उद्धारच. कंसाचा उद्धार का खून, रावणाचा उद्धार की खून, पुतनेचा उद्धार की खून. खून शब्द कुठंच आला नाही. काय आला. उद्धार. हा म्हणजे त्याची इतकं. आणि एक सांगू तुम्हाला,
तुम्हाला किती जरी दुःख झालं ना तर तुम्ही त्याला सांगा. कुणाला? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव सांगू सुख जाऊ देवा झालं तर कोणाला सांगा म्हटले? देवा सांगू सुख दुःख. आणि काय करल देव? देव निवारील भूक. म्हणून जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. त्याला दुःख सांगा. तुम्ही जर याच्या त्याच्यापाशी दुःख मांडीत बसले ना तर मला वाटतंय संपलंय आपलं कीर्तन. 5 मिनिटामध्ये समारोप होणार आहे. या जगातल्या उगं बारीक आहे का, जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक आपल्या झालेल्या दुःखावर पोरांनो काय चोळतात? मीठ चोळतात. किती टक्के लोक? 80%. बरं झालं, फक्त काही व्हावं आपल्याकडं, नाही का? थोडं उलट लोक थोडंसं जरा आजूक थोडं आजूक थोडं पाहिजे होतं याला, नाही त्याशिवाय नीट होतं आहे का नाही? म्हणजे असं म्हणतात. म्हणजे 80% लोक आपल्या झालेल्या दुःखावर आनंद एन्जॉय करणारे असतात. किती टक्के शिल्लक राहिलेत? 20%. त्याच्यातले 10% असे असते. त्या 10% लोकांकडे जर तुम्ही गेले त्यांना जर म्हणले ना, रामराव खूप मला अडचण आहे, मला 10,000 रुपयाची गरज आहे, तुम्ही 10,000 रुपये मला द्या. तुम्हाला वाटतं हा 10% समाज खिशात हात घालतो, बाहेर काढला तर बोला 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 रिकामाच निघतोय. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ काहीच नाही. आता किती टक्के शिल्लक राहिला? 10 तर गेला, 10% शिल्लक राहिला. त्याच्यातलाही 5% असा आहे, त्या 5% समाजाकडे जर तुम्ही गेले त्याला जर म्हणले अमुक अमुक पाटलाला मला 10,000 रुपयाची गरज आहे, तुम्ही द्या, तर ते सुरुवात कशी करतं माहिती का? काय मूर्ख माणूस आहे रे. त्याची सुरुवात अशी असते. म्हणजे दुःख याचं गेलं तिकडं चुलीत, आहे का नाही? पण काय मूर्ख माणूस, काय झालं? फक्त तुम्हाला 15 मिनिटं अगोदर फोन लावला असताना तुमच्या डोक्यात येते ना पण मी काय बोलतोय तर. फक्त 15 मिनिटं तू अगोदर फोन लाव. तुझं अरे आत्ता दिले म्हणला मी ब्रह्म महाराजाला, अरे द्यायचे नाही म्हणून सांगला का? असं उगं आशाला नको लावू, आहे का नाही? म्हणजे 5% समाज हा असा आहे. आता किती टक्के शिल्लक राहिलाय? त्याच्यातला 2.5 सांगू का? त्याच्यातला बी 2.5 असा आहे. त्याला जर म्हणलं ना असाच, ते म्हणतो हो पुढं मी आलोच. मला वाटतं ते आलोच का? पुन्हा नाही येणे, पुन्हा येणंही नाही आणि जाणंही नाही, भेट नाही, गाठ नाही. किती टक्के शिल्लक राहिलेत? आता टाळी वाजवण्यासारखं वाक्य, या जगातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपले हे ध्यानात धरूनच जीवन जगा. बाकीचे 97% जे आहे ना ते काय आहे? गबाळ आहे, गबाळ. आपल्यावर नुसतं वा महाराज क्या बात आहे महाराज, महाराज पुढे नालायक आहे ते. असेच लोक ते, म्हणजे तोंडावर चांगलं बोलणार आहेत पण पाठीमाग आपला कार्यक्रम लावणारे लोक आहेत. कारण अनुभवे आले अंगा ते या जगात येतच. म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्हाला. लोक लय तोंडावर लय गोड बोलतात पण पाठीमाग आपला काटाच करतात, आहे का नाही? काटा म्हणजे ताण काटाच, आहे का नाही? असा कार्यक्रम आहे. ताण सुद्धा ठेवत नाहीत. 2.5% समाज फक्त या समाजामधला आपला आहे. आणि मग तो 2.5% समाज कोण? तर त्याच्यामध्ये एक आहे देव आणि दुसरे आहेत संत. तुमच्या मनात ह्या दोघा पुढेच तुम्ही तुमचं दुःख मांडा. मी माझ्या पदर नाही सांगत, ज्ञानोबाराची ओवी तो देतो या सगळ्या स्टोरीला. ज्ञानोबारा म्हणतात, प्राणाचे सोय रे भेटे जीवी भूतली संकटे, तेच निवेदिता न वाटे संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा आणि त्याच्या समोर तुमचं दुःख मांडा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? देव सोयरा, सोयरा देव, देव सोयरा, सोयरा असं. देव देव सोयरा, सोयरा देव सोयरा, सोयरा
मला वाटतं एवढा सोयरा जवळचा आहे आपला. देव सोयरा, देव सोयरा आणि देव सोयरा दिनाचा. म्हणून या सोयऱ्यासमोर ज्ञानोबारायचं म्हणणं, याच्या संग तुम्ही तुमच्या दुःखाची देवाणघेवाण करा. हा, इतका स्वभाव चांगला त्याचा. स्वभावच नाही तर त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर किती सामर्थ्य त्याचं. कैसा हलवीत बाबा, हलवीत बाबा, काकडे दुनिया कैया हलवीत बाबा, हलवीत बाबा, दुनिया कैसा हलवीत बाबा, हलवीत बाबा, हे गाणं का नाही, गाणं कितीही दुःखानं व्याकुळ झालेला माणूस असू द्या, त्याला समाधान देते. समाधान त्याचं नाव भजन आहे. भजन फार समाधान देत. तेने साधा चित्त समाधान, पण ते कशाने काय का असं पण समाधान आहे ना, आहे का नाही? समाधान महत्वाचं आहे आपल्याला. म्हणजे हा, म्हणजे आपल्याला त्यांनी जे प्रमाण दिलं त्याने साधा चित्त समाधान, आणि गायनाने काय मिळतंय? समाधान. आता सध्या महाराष्ट्रात एकाच गोष्टीत समाधान आहे. कोणत्या?
तुम्ही कानात सांगितली ती कोणती? आता आपल्याला एकच समाधान काय मिळालं पाहिजे बघा, याच्यातच आपलं समाधान आहे का नाही? पण ते समाधान सुद्धा आता लवकरच होईल. विठाला विठाला हे समाधान होण्याकरता सुद्धा या 3 गोष्टी या बाबाकडे आहेतच. दिसायला बी चांगला आहे, स्वभावाने बी चांगला आहे, आणि आता सामर्थ्याचं तर विचारूच नका. अख्खा महाराष्ट्रच मागं पळायला आहे का नाही? काय कमी सामर्थ्य झालं का? कमी ताकद झाली का? म्हणजे आता या 3 गोष्टी एका जाग्यावर आल्या की आजचं कीर्तन तुमच्या फिट डोक्यात बसलं ना. या 3ही गोष्टी एका जाग्यावर आल्या की आपल्याला भेटलंच म्हणायचं काय? समाधान. आहे का नाही? समाधानच नाव आहे त्याचं, आहे का नाही? बरं ते आरक्षण जे आहे कशा करता मिळवायचंय? समाधाना करता. आता हे जे लेकर आहेत का नाही, किती मार्क घेऊन सुद्धा रडतेत, हातात पेपर आणि डोळ्यामध्ये पाणी. म्हणजे शिकल्याचा काही फायदा आहे का? म्हणजे ते जुनी म्हण असायची बघा, आई खाऊ द्याय ना आणि बाप भीक मागू द्याय ना. मार्क पडणाऱ्या लेकरांचे असेच हाल आहेत का नाही? शिकूनही त्याचा काही फायदा नाही. पण याच्याकरता कुणीतरी बघा वाली उभा होत असतो माणूस. म्हणून आपल्या आपण हयात आहे तोवरच आपल्याला भेटलाय म्हणजे आपण सुद्धा फार नशीबवान आहेत, आहे का नाही? म्हणून जरांगे पाटलाला सुद्धा त्या कार्याला यश मिळणारच आहे. कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या, तपाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. किती वर्ष झालं त्यांचं चालू आहे? 10 वर्ष झालं की 10-11 वर्ष. आता मला वाटतं हे 11वं का 12वं काहीतरी वर्ष. म्हणजे मला वाटतं तप झाल्याशिवाय ते मिळत नाही. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त आणि गुजविन हित कोण सांगे, हे का नाही? म्हणजे खऱ्या अर्थानं आता आपल्या हिताचा विचार करणारा माणूस आपल्याला मिळालेला आहे. म्हणून ते सुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे. का मिळणार आहे? तर आता त्या माणसाचं सामर्थ्य तितकं तयार झालंय. सामर्थ्य तयार, त्याकरता सामर्थ्य तयार व्हावं लागतं. सराटे अंतरवल एवढू शिकच आहे. एक वाटीभर सुद्धा सराटे निघायचे ना, अख्खं गाव खुरपिलं तर, है का नाही? एवढू शिकच आहे. पण तिथं सगळं मंत्री महोदय तिथं आलेत. याचा अर्थ काय? तर आता काय आली? ताकद आली, ऊर्जा, याला सत्ता म्हणायचं. आणि एकदा का ते सामर्थ्य अंगामध्ये आलं ना, मग ती गोष्ट आपल्याला मिळत असती. तसं या विश्वामध्ये जर सामर्थ्यवान कोण जर असेल, उभा राहून या कैसा हलवी तो बाहू या शब्दात सामर्थ्य दाखवलं. म्हणजे किती सत्ता आहे त्याची इथं. आता त्याची सत्ता 1 मिनिटामध्ये सांगतो, संपला आपला. ऐका, मुंबईचा समुद्र आहे का नाही, मुंबईचा समुद्र, तो आपल्या गावाचं नाव काय? वाहेगाव. तो मुंबईचा समुद्र वाहेगावला का येत नाही माहिती ना तुम्हाला? मुंबईचा समुद्र वाहेगावला न येण्याचं कारण कुणाची सत्ता आहे? ते मेरू पर्वत आहे का नाही, तो त्याची जागा सोडत नाही. का? तिथं त्याची सत्ता आहे. ज्ञानोबा आहे म्हणतात, पृथ्वी बैस का नसंडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी. इथं या जगात सत्ता जर कुणाची असेल ना, तर तुका म्हणे ते जयाची सत्ता. कातया अनंता विसरली ती, देखावे डोळा त्याची बोलावी, आणि चित्ता सुख दुःखे कळो येते. या विश्वामध्ये तुझी या वेदासी बोलणे, तुझी या वेदासी बोलणे, तुझी या वेदासी बोलणे, तुझी या वेदासी बोलणे, तुझी आसत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे. आता मला सांगा, आता तुम्ही इथं बसलात की नाही? तुम्ही
बसलात का तुम्हाला बसवलंय? बसला. बोला 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 बोला. झालं, कीर्तन संपलं. आता तुम्ही बसलात का बसवलंय? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना? मला वाटतं पेरणीच्या दिवसात शेतकऱ्याला एक पाखरू संदेश देत असतं. काय म्हणतं ते? पेरते व्हा. पावसा नाही का काय म्हणतो तो? पेरते व्हा. तसं एक फक्त बघा पाऊस आहे का, तो पावसा संदेश देत असतो. काय? पेरते व्हा. तसं एक 2-3 मिनिटं तुम्ही जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळलं मी काय बोलतोय की नाही. मला सांगा, आता तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बसवलंय. काय झालंय? बसवलंय का बसला? बरं जाऊ दे, हे नाही कळालं तर गुलाबजामू कळते? गुलाबजामू, गुलाबजाम हे खाणी आहेत का पाहणी आहेत? हे कसं कळलं पटकून? हे पटकून कळलं. तसं सांगा, तुम्ही बसलात का बसवलंय? बसला. बसवलंय. तुम्हाला बसवलं नाही, तुम्ही बसलात. देव म्हणतो ज्या दिवशी तुमच्यातला मी निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला मग मग बसवावं लागेल, आहे का? म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? मला सांगा, आता सांगा, कुणाची सत्ता आहे? त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. म्हणून त्याच्या सत्तेशिवाय या विश्वामध्ये काहीच होत नाही. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, विठोबा रखुमाई, यथामती यथा अवकाशी अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला. एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व दिग्गज मंडळी एक एकाचे मनोव्यापारी, ज्ञानोबाराच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आहे का नाही, आदरणीय ब्रह्मनाथ महाराज. खऱ्या अर्थानं ही माणसं, अशी माणसं भेटणं सोपं नाही बाबा. अशा परत अशा सुगीच्या काळात आज 4th आहे त्यांचं कीर्तन. किती आहे? 4th आहे ना. अजून एखादा असतं तर 2-3 काढले असते त्यांनी अजून कीर्तन, आहे का नाही? पुन्हा आपल्याला विचारतात कोण, आहे का नाही? एवढाच पिरियड असतो. पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याकडे जसं घुंगरू शिल्लक नसतं, आपल्याला पिरियड मध्ये आपल्याकडे तारका शिल्लक नसत्या. हे असंच आहे, दुसरं काय? येळीवर भोपळा पडला काय, भोपळ्यावर येळी पडली काय, सारखंच आहे. काय विषय नाही. तुमचं जसं तसं आमचं तसंच आहे. लोक तुम्ही आमच्याकडे बघून म्हणतात काय बगळेतला का, काय भारी डाग पडून देत नाही. तुम्ही फिरून बघा, मग कळून तुम्हाला कसं असतं, आहे का नाही? हे फिरणं सुद्धा फार कठीण आहे. प्रवासी म्हणजे नित्य मेल्यासारखा असतो, नित्य मेल्यासारखा. आम्ही बाहेर निघायचं ना, बायकाचे कुको पुसूनच निघायचं. आलो तर तुझा, नाहीतर समाजाचा, आहे का नाही? असा प्रकार, म्हणजे असा हा भाग आहे. म्हणून हे प्रवासाचं काही खरं नसतं. आम्ही सतत आता सकाळपासून मोटरसायकलवर पळत येत. एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? हे एवढं फार जे दिसतं तितकं सोपं नसतं. फक्त आपल्याला दिसतंय नाही काय वा, उभा राहिलं 2 चाली म्हणलं की झालं काम, आहे का नाही? काम होत नाही, लय कामच होतंय, कामच होत असं आहे. मला वाटतं यांचं ऑपरेशन झालं ना तुमचं, म्हणजे घशाचं. आपलं भाग्य चांगलं आहे आणि त्यांचं प्रारब्ध फळाला आलं. म्हणजे भोग तो न घडे संचिता वाचून, असा प्रकार आहे. म्हणून तुम्हाला तुमचा आवाज सरस्वती मातेनं पुन्हा तुम्हाला परत दिला. खऱ्या अर्थानं त्या देवाचे केले उपकार सांगू मी काय, असं म्हणा आता, आहे का नाही? आम्ही रात्रंदिवस बेडरपणे जे फिरतो त्याचं कारणच एक आहे. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती ही लाविली कीर्तनी, म्हणून तुका चरणी लोळत असे, असा हा भाग आहे. म्हणून ही सर्व कष्टकरी मंडळी, ब्रह्मनाथ महाराज, आदरणीय संजय महाराज, आदरणीय आपले काकडे महाराज, आदरणीय आपले बाबा आहेत हरिभक्तपरायण बळीराम दादा आहेत, आदरणीय आपले विठ्ठल महाराजा करता एकदा टाळ्या वाजवा, आहे का नाही? आपल्या गावातले माणसं आहेत नाही का नाही? म्हणजे आपल्या गावातल्या माणसाला आपण काय करावं लागतंय? मातीत घालावं लागते, असं वरी आणावं लागते ना. म्हणून ही आपली माणसं अशी गोड माणसं आहेत, किती सुंदर. काय काय गावाला इकत पारमार्थ करावं लागतं, आहे का नाही? पण अगदी गोड. बाबा पण पुत्र म्हणजे तुम्ही बापले करतो. डाव टाकलाय दोघांनी माझ्यावर असा मागून, असा आहे का नाही? अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे पूजनीय महाराज खऱ्या अर्थानं. आणि हे सगळे साधक मंडळी आपल्या कोणाच्या संस्थेतली, पैठण ज्ञाननाई वारकरी शिक्षण संस्था, हे तर जरशा गाया सांभाळलेल्या बऱ्या, पण हे लय वाईट आहे. तुम्हाला खरं सांगतो, मी 10-12 वर्ष सांभाळले म्हणून सांगतो. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मी 13 वर्ष संस्था सांभाळली आणि बघा नारळ फोडून चालू केली ती.
चालू करताना उद्घाटन नारळ फोडून केलं ना, तसं बंद सुद्धा नारळ फोडून केली. खरंच तुम्हाला खरं सांगू, कदरून बंद केलेला कार्यक्रम आहे हो. हे फार कठीण आहे. तुम्हाला म्हटलं ना, हे लेकरं बाबा लय बेकार रे बाबा. हे सांभाळायचं म्हणजे सगळ्यात अवघड. हे दिसायला लय गोड दिसते. आता बाया माणसात लय चर्चा. बघ ना भाई कसं गोंडच दिसते. बघ धोतर, ते धोतर इथं दिसतंय तुम्हाला हो, पण ते त्या महाराजाचं धोतर नीट होत नाही. इतकी कठीण काम लय संस्था सांभाळणं. आता बघा ह्यांचं बरं, यांचं आता ते बापाचे फोन येतात, महाराज आमच्या पोराचं बनेल हरपलं. ते 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 महाराजांना सापडून द्यायचं का? म्हणजे इथपर्यंत या लेकरांना लक्ष द्यावं लागतं. फार कठीण काम आहे. घरामध्ये एक माता मावल्यानं एक लेकरू सांभाळायचं म्हणलं तर फार कठीण आहे. पण असे 60-70 लेकरं सांभाळायचे फार अवघड काम आहे. म्हणून या महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंगावर तर काय बघायचंच काम नाही. आज सुंदर अशा प्रकारचा आदरणीय संतोष महाराजांनी गोड अशा प्रकारचा मृदंग वाजवला. आपल्याच गावचे मृदंगाचार्य, मृदंग विशारद, मृदंग अलंकार आपले मुकुंद महाराज काटे हे का नाही, काटे काटे ना, हा मग काटेच म्हणलो ना मी. नाही काय का भाई का काटे. आता ते त्यांच्याकडे बघितल्यावर काटे, आता काटे काटे हे का नाही, काटे म्हणजे चावतेत है का नाही. हिंदी अर्थ जर काढला, ओ उसने बहुत काट्या मेकू है का नाही, काटे आहे का नाही असे ते पण हे काय चावत नाहीत बरं का. हे अगदी प्रेमाचे माणसं आहेत. अगदी काटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. यूट्यूब चॅनल आपलं आनंद कीर्तनाचा यूट्यूब चॅनल, हे सुद्धा वारकरी संप्रदायाचं खूप छान काम करतायत. म्हणून त्यांच्या चॅनलला बोला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यांना काय करा, मोठं करा है का नाही. एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पचका करू. फक्त असं काही करू नका. म्हणून त्यांना सुद्धा अगदी गोड, त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाचं एक सांगू तुम्हाला, या महाराज लोकांवर चांगले जर दिवस कोणी आणले असतील तर या यूट्यूबवाल्यांनी आणले. ते लक्षात हा, या यूट्यूबवाल्यांनी खूप छान, त्यांचं सुद्धा वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं योगदान आहे. म्हणून या यूट्यूबवाल्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर माझा माथा टेकवतो आणि एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करून या ठिकाणी सगळं फिटलं मिटलंच. ज्ञानेश्वर माऊली.